वाजून आणि आता 4:50 झाले आणि आम्ही आलो भगतसिंग यांच्या म्युझियमला, जे की फुलवारा म्हणून गाव, फगवारा म्हणून गाव आहे तिथे आहे. आणि हे फगवारा गावामध्ये धर्मेंद्रच पण राहतो अशा न्यूज आहे. आणि त्याचे जे शेती वगैरेचे व्हिडिओ बघता ना तुम्ही, ते हेच गाव आहे हे. तरी आता हे बनलंय का बनत आहे? बनलेलं आहे. ओके, इथं उभा इथं. हो. आणि आता आपण आत चाललोय. इथे आपण इथेच आहोत. ओके. तेव्हा फक्त त्यांचं एज 23 होतं भगतसिंगचं. आणि आता तरी हे म्युझियम 4 वाजता बंद होतं ॲक्च्युली, पण आपण एवढे सगळे माणसं आलेले म्हणून त्यांनी आता आपल्याला सांगितलं की ठीक आहे बघून घ्या. आणि तिथे अलाउड नाही आहे व्हिडिओ काढणं, तर मग जेवढं मला काढता आलं पॉसिबल होतं तेवढं मी काढलं आहे. आता आपण त्यांच्या घरी चालणार आहोत. आणि या म्युझियममध्ये त्यांनी लिहिलेलं जे काही पत्र होते, त्याच्यानंतर त्यांचं डेथ सर्टिफिकेट, त्यांच्या वापरलेल्या सगळ्या वस्तू, मग ते सुद्धा आम्ही बघितली. पण तुम्हाला इथे येऊन स्वतः बघावं लागेल. पक्षाचं घरटं होतं. आणि आता आपण चाललोय भगतसिंगच्या घराजवळ, जे त्यांचं घर ॲक्च्युअल आहे इथे. मी तर फर्स्ट टाईम हे घेणार आहे. आणि एवढं इथे येऊन आपण त्यांचं घर नाही बघणार तर काय फायदा. वरती तशीच असायची. वरती पण आहे बघ ना, वरती जी टोपी आहे ती त्यांची कायम असायची. त्यांनी वापरलेली टोपी आहे तिथे वरती, वरच्या रॅकमध्ये. सॉरी लाईट आता आपली लावली मी. सो आम्ही आता ऑल द वे जंगल क्रॉस करून इथे आलेलो आहे. द किक्कर लॉज म्हणून आहे या ठिकाणी. आणि बेसिकली हे नूरपूर बेडी म्हणून या गावाचं नाव आहे. आणि खूप छान ॲम्बियन्स आहे. आता रात्र आहे म्हणून काही कॅमेरा जस्टिस नाही करत आणि मी काय दाखवू पण नाही शकत आहे. आणि आता आम्ही चाय, कॉफी आणि ब्रेकफास्ट बेसिकली आता करणार आहोत. आणि वाजलेत आता 7:35. सो पहिले आता ब्रेकफास्ट करतो. थोडं ब्रेकफास्टला काय तुम्हाला दाखवतो. ही आपली रूम आहे. रूम मला पूर्ण रूम टूर देतो. ॲक्च्युली बटणं इथे होती, मला दिसतच नव्हते. एवढा काळोख आहे की काही दिसत नव्हतं. खूप
छान छोटी आणि मस्त रूम आहे अशी ही. आणि बेसिकली मस्त वाटलं मला इथे येऊन. आता रात्रीचं बाहेरचा एम्बियन्स नाही समजत आहे, बट उद्या सकाळी धमाल, तुम्हाला मजा येईल आणि तुम्ही स्वतः इथे विजिट करायला याल. एवढं छान आहे ते. ते वॉलला ते पीस लावले ते काय शो पीस आहेत का काय? कुठले होते? फंक्शन कळतच नाही काय आहे ते. एक सेकंड ना. दोन पीस आहे ते हे हे शोपीस आहे Showpiece किंवा हे मला हे शोपीस आहे. नुसते शोपीस आहे. शोपीस आहे. इथे काय बटन बिटन आहे ना? असलं काही नाही. नाही काहीच नाही. प्युअर शोपीस आहे. शोपीस आहे. आधी वाटलं की घड्याळ असं ते मला वाटलं पहिले की हे असेल, काय म्हणतात त्याला आपलं हे स्पीकर वाटत होता ना तो. पण नंतर बघितलं नाही, नंतर वाटलं घड्याळ पण नाही. मी पण असं सरकवून ते घड्याळ पण वाटत होतं, पण घड्याळ पण नाही आहे. ते प्युअर शोपीस आहे. शोपीस आहे. ठीक आहे. ठीक आहे बाय, गुड नाईट. अरे हा जेवायला जायचं बॅगा आपलं. आल्या की एकत्र जाऊ आपण. हो सव्वा बॅग. साधारण आवाज द्या, आपण जाऊ. आवाज येतो साधारण 9:15 जाऊ. हा नक्की 9 वाजेपर्यंत जायचं ना. 9 सव्वा 9 9:15 रेंज सांगितले 9:15 जाऊ. ओके. मागे केवढा बॅगा काळ आत आहे. घेतला की मग हा आपण निघालो असतो. अरे हा अजून बाकी. केवढा काळोख आहे यार. सो बस आज पुरतं एवढंच. भेटूयात आपण असंच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.